नमस्कार, कविता मराठी किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आज आपण इथे बनवणार आहोत मटण रस्सा. तर त्यासाठी घेतलेलं आहे इथे मी अर्धा किलो मटण. तर हे आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर इथे स्वच्छ धुवून झालेलं आहे मटणाला मी इथे हळद मीठ लावून थोड्या वेळेकरिता साईडला ठेवून द्यायचं आहे. तर इथे मी गॅसवरती ठेवलेलं आहे कुकर तापल्यानंतर आपल्याला एक पळी तेल ओतून घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये तेल तापल्यानंतर आलं लसूण आणि कोथिंबिरीचं वाटण मी टाकलेलं आहे आणि एक बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. ती छान फ्राय झाल्यानंतर थोडंसं मीठ टाकून इथं कांदा फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा फ्राय झाल्यानंतर आपल्याला इथे हळद मीठ लावून ठेवलेलं मटण टाकून घ्यायचं आहे. ते एक आपल्याला 2 मिनिटासाठी छान परतवून घ्यायचं आहे तेलावरती. मस्त असा परतून झालेला आहे. तर इथे मी साईडला 2 ग्लास पाणी गरम करून ठेवलेलं आहे. तर आपल्याला गरम पाणी ओतून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, थंड पाण्याचा वापर करायचा नाही. तर इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. तर इथे मी 3 शिट्ट्या घेतलेल्या आहेत कुकरला. तर इथे एक पॅन ठेवलेला आहे. तर आपल्याला पॅनमध्ये 1 चमचा मी इथे तेल ओतून घेतलेलं आहे. 1 चमचा बाजरी टाकलेली आहे. बाजरी छान भाजून घेतलेली आहे. मग नंतर 10-15 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. अर्धा इंच आलं टाकलेलं आहे, ते छान भाजून घेतलेलं आहे. 4 चमचे खोबरं घेतलेलं आहे. खिसलेलं 4 चमचे खोबरं टाकलेलं आहे मी इथं. 1 चमचा इथे मी तीळ घेतलेला आहे, ते छान भाजून घेतलेलं आहे. आता हे वाटून घ्यायचं आहे आपल्याला. तर याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकलेले आहे आणि छान थोडंसं पाणी ओतून मी इथे वाटण करून घेतलेलं आहे. तर इथं आपला कुकर पण थंड झालेला आहे. तर कुकर थंड झालेला आहे आपला इथं. तर हे मस्त मटण शिजलेलं आहे. तर इथे मी लोखंडाचा पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये 1 पळी तेल ओतून घेतलेलं आहे. तर आपण इथं वाटलेलं वाटण त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. तिथे छान तेल सुटूस तर आपण परतवून घ्यायचं आहे. तर त्याच्यामध्ये तेल सुटल्यानंतर आपल्याला 1 चमचा इथं घरगुती काळा मसाला मी टाकलेला आहे. अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि इथे गरम मसाला थोडासा टाकून घेतलेला आहे. चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे. तेल सुटूस तर छान परतवून घेतलेलं आहे आणि आपल्याला मटणाचा 1 पळीभर स्टॉक टाकून छान असं तेल सुटूस तर परतून घ्यायचं आहे. मग नंतर आपल्याला मटणाचा स्टॉक टाकून घ्यायचा आहे आणि 10 मिनिटासाठी आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. ही झाला आपला मटण रस्सा तयार. तर इथे आता आम्ही एक ताट घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी त्याच्यासोबत खाण्यासाठी ज्वारीची भाकरी, जिरा राईस बनवलेला आहे आणि फिक्कं मटण ठेवलेलं आहे. परत इथं सुक्कं मटण बनवलेलं आहे आणि हे आपलं रश्श्याचं मटण मस्त लिंबू कांदा. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. शेअर लाईक सबस्क्राईब करा.